मंडळी नमस्कार, कसे आहेत सगळे? आलो आहे मी कामावरती आणि आत्ताच माझं जेवण वगैरे झालं तर जरा आत्ताच फेरी मारायला आलो. बस ॲज युजल चालू आहे काम. आणि बाकी कसे आहेत सगळे? बरेच ना? या चॅनलला असंच सपोर्ट करत राहा. आत्ताच ममताशी पण बोललो, ती पण आपले व्हिडिओ वगैरे बनवते तिकडे. अनामिका पण खेळताय बोलली. आणि बघूया काहीतरी नवीन पण व्हिडिओ घेऊन येऊ नक्कीच तुमच्यासाठी. नक्की आता थोडा रील्स वगैरे पण बनवतो. आता आलो आहे तर बाहेर इकडे याच लोकेशनला मी बनवतो रील्स. ऑफिसमधून सुटलो की. आणि उद्या मला जायचं आहे परत डॉक्टरकडे. ते स्किनचा इश्यू आहे ना, त्यासाठी बघूया वेळ काढून जाईन मी. मंडळी घरी आलो आहे कामावरनं जाऊन. जरा लेट झाला, खूप काम होतं. आणि ममता बघा पालक साफ करते. गावठी चांगला आहे बघा. हो, तर मग घेऊन आलो गावठीचं. जरा भाजी करणार आहे. हो, आज पालकची भाजी. आज आई येणार आहे माझी. आज ममताची आई येणार आहे. आणि त्यांना ममताचा दादा पण येणार आहे. मगाशी फोन केला होता तर मग ट्रेन मध्ये होते, ऐकायला येत नव्हतं तेव्हा. हा, कशी वाटली माझी रील आज मग दुपारी बनवली ती? बापरे, मी हसून जमले. काय केलंस ते तू? आणि त्या पुतळ्याचा हे कुठे आहे? हात नव्हता. हो, हात लक्षात नाही आला माझ्या. उचलला ते, उचलल्यानंतर आता बोललं जाऊ दे आता बनवले. कसं झाला तो? म्हणजे कसं त्याने पटवलंच कसं? आहे ते ओळखीचेच आहेत, कस्टमरच आहेत. तर मग त्यांना बोललं तर तेवढं चालेल म्हणून. म्हणजे मी बापरे काय केलंय मला काय म्हणजे एवढी डेअरिंग तुझी झाली कशी करायची? तेच ते कस्टमर होते ना ओळखीचे. तेच म्हटलं मी, तू एवढं कसं काय म्हणजे प्रयत्न केलास? एवढा ट्राय, बापरे. म्हणजे माझं तर कल्पनेच्या पलीकडचं होतं. आलं मनामध्ये म्हणून ट्राय केला. हो तेच ना. आणि मी लगेच चेतनला फोन केला, बापरे तू एवढं सगळं असं केलंस? हो तेच तर. हो केलं. आणि हे कोणी केलं मग? मोबाईल कोणी पकडलेला? ते ऑफिस मधला स्टाफ होता, विजय म्हणून. त्याने पकडलेला. थँक्यू सांग माझ्याकडून त्यांना. हो, सांगतो त्यांना. एवढी बापरे. तरी पण कसं थोडं हेच वाटतं ना करायचं रोडवरती. ठीक आहे, चालेल. आता कॉमेडी काहीतरी करायचं म्हटल्यावर काहीतरी केलंच पाहिजे. अजून काही चालणार नाही, बरोबर ना? हो तेच तर. मला जरा ब्लॉग शूट करायला थोडा वेळ नाही भेटत, म्हणजे थोडा कामात असतो ना. मोबाईल पण जास्त अलाउड नाही, त्याच्यामुळे जरा बनवता नाही येत. त्यामुळे मोबाईल अलाउडच नसतो ना. वेळ भेटेल तेव्हा बनवतो असा व्हिडिओ. जसा वेळ मिळेल आम्हाला तसं आम्ही बनवतो. नाहीतर तेवढा काही वेळ नाही भेटत, असं होतं ते. आणि प्रत्येक गोष्ट अशी म्हणतात ना की कॅमेरामध्येच दाखवायची किंवा व्हिडिओ शूट करायचं, तेवढं आमच्या लक्षात नाही येत. काही काही लोक कसं जरा काही झालं का लगेच दाखवतात, तेवढं नाही म्हणजे पटकन लक्षात येतं आपल्या. परवा पण जायचंय डॉक्टरकडे ममताला घेऊन. मी पण उद्या जाणार आहे डॉक्टरकडे, माझी अपॉइंटमेंट आहे म्हणून. घेतली नाही, आता उद्या घेईन सकाळी. अच्छा ठीक आहे, चालेल. थांबीला ते सांग. हो चालेल. अनामिका मंडळी आहे, इकडेच आहे, दाखवतो तुम्हाला. म्हणजे काय चालू आहे तिचं? गाजर खाते आणि बघा कशी पळते. मशीनच्या खाली जाऊन लपते ती. अनामिका बाहेर ये. बघा गाजर घेऊन ती मशीनच्या खाली गेली. हे बघा काय चालू आहे बघा अनामिकाचं. सगळ्या भाज्या खाते बघा कशी. सगळे लपून होती, आता भाज्या बघितल्यावर बघा कशी आहे तिथे. बघा काय चालू आहे, सगळ्या भाज्या काढून खाते बघा कशी. सगळं तिला पाहिजे असतं खायला, सगळ्या भाज्या खाते. अनामिका काय पाहिजे तुला? भाजी पाहिजे खायला? भाजी पाहिजे? आम्हाला पण भाजी ठेव थोडीशी. आणि ममता आता भाजी बनवते. यस, अनामिकासाठीच भाज्या आणल्यात. खा अनामिका, खा तू दास. सगळ्या भाज्या संपून टाक. त्यामुळे खाऊ दे जेवढं खाते तेवढं खाऊ ना. थोडं खाते, पण ती नंतर तिला काही तेवढं जमत नाही खायला. बाहेर जर असते तर तिला पण असं काहीतरी तिने खाल्लं असतं फिरून वगैरे, है ना. मग
नेहमी असतोच तांबडा. तू असं कॅमेरा पकडतोस, मी उलटी असते. आता जेवण करते ना. तेच गॅस पण चालू आहे. पण आता पाणी आलंय, पाणी पडतंय आता. स्किनचा इश्यू आहे ना म्हणून ऑफिसमधून निघालो लवकर आणि आता आलं नंबर बघतो काय करणार. स्किनचा मला 15 दिवसांनी बोलवलं त्यामुळे यावं लागलं. ठीक आहे, जाऊन येतो बघतो काय बोलतो डॉक्टर. हे बघा इथे सगळ्या नंबर आहेत. मी पण बसलो आहे नंबरमध्ये. माझा नंबर येईल तेव्हा जाईन मी. आणि माझं आता औषध वगैरे घेऊन झालं. खूप औषध पण महाग येतात काय बोलणार. त्यांनी आता परत दिलं आहे ट्रीटमेंट. परत 15-16 दिवसांनी बोलवलं आहे. जातो आता ऑफिसला. हे बघा कसे इथे गाड्या उचलतात मंडळी. बघा तुम्ही सगळ्यांनी अशा गाड्या उचलतात. हॅलो नमस्कार मंडळी, गुड मॉर्निंग. मी तुमचा कोकणी चेतन. आज मंडळी सुट्टी आहे आणि आम्हाला पण आता जायचं आहे डॉक्टरकडे. ममताची दाढ दुखते ना, ते दाढ काढायला जायचं आहे. आज अपॉइंटमेंट आहे. ममता चल जाऊया ना डॉक्टरकडे. जाऊया. ममताला पण जास्त बोलता येत नाही, दुखते दाढ त्याच्यामुळे. त्रास होतोय ना, लेट झालाय आपल्याला. हो. आणि आई पण आली आहे ममता. चला आम्ही आता निघतो डॉक्टरकडे जायला. आता आम्ही डॉक्टरकडे आलो आहे आणि ममताला दाढेमध्ये इंजेक्शन दिलं आहे. जरा बसलो आहे बाहेर. आम्ही परत आतमध्ये बोलवतील. आता फायनली ममताची दाढ काढतायत. आतमध्ये शूट करायला अलाउड नाही, त्याच्यामुळे मी एवढाच व्हिडिओ बनवत आहे आतमधला. मंडळी आम्ही सकाळी जाऊन आलो, जरा दुपार झाली. ममताची दाढ पण काढली आणि मग थोडं तिला पेन भरपूर करत होता, तिला टाके पण पडले. आणि ती दाढ मुळापर्यंत गेली होती त्याच्यामुळे हाडामध्ये. आणि त्याच्यामध्ये तिला खूप जरा त्रास झाला, तर ती आरामच करते. आता पण ती जरा झोपली आहे. बघा आता पण ती झोपली आहे. हे बघा ममता अजून झोपलेलीच आहे. ममता कसं आहे, बरं वाटतंय का आता? दुपारी जास्त दुखत होतं ना, आणि तेवढं तोंड असं उघडता नाही येत ना, कमीच. चालेल आता. आणि ही बघा अनामिका, बघा तिच्याच बाजूला आहे. बघा कशी बसून. ती पण आज शांत आहे. ममता पण झोपली आहे आणि शांत आहे म्हणून ती पण आज शांत आहे. बघा अनामिका काय झालं? ममताला काय झालं? काय झालं? भू झाला ना? चालेल आता मग तू थोडंसं काय खाऊन घ्यायचं पातळसं सगळं. आईने वाटतं खिचडी लावली आहे ना, खिचडी खाऊन घे. काय ठीक आहे, आराम करा. काय रडायला काय होतंय? दुखतंय भरपूर म्हणून? जाऊ दे, वाटेल बरं. आराम कर. काय ठीक आहे मंडळी, मी माझा व्हिडिओ इथेच एंड करतो. आज जरा ममताला खूप त्रास झाला आहे आणि तिचं दाढ पण खूप दुखते, त्याच्यामुळे ती जरा खूप आज अशी नरम आहे आणि शांत आहे एकदम. पेन पण होत आहे ना तिला, काढली दाढ म्हणून. ठीक आहे, माझा व्हिडिओ इथेच मी एंड करतो. भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय मंडळी.